काय मग घरबीर सापडाय काय अडचण नाही ना आली? नाही तुमचं आता गावात नाव आहे त्यामुळं कोणाला पण सांगता येते ते. हा नाही कसं आहे आपलं घर बी रस्त्यालाच आहे आणि वावर बी रस्त्यालाच आहे. काय अडचण येत नाही बघा. मुलीला बोलवा ना मग. हा बोलत हो की. ए अरे उरकलं का तिचं? हा घेऊन ये. हे बघा ताई, आता तुम्ही लय वेळा झालाय ते पाहुणे यायचं आणि बघायचं, तुमचं कायम नाहीच असतंय. आता आहे ना त्या मुलाला सगळं विचारून घ्या आणि सगळं बोलून घ्या. परत ते गेल्यानंतर तुम्ही मला असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे असं काही करू नका. नाही, मी माझ्या पद्धतीने ह्या वेळेस सगळं बोलूनच क्लिअर करते. ते दरवेळेसच झाले, मी बोलते माझ्या पद्धतीने सगळं. हो चला. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. चहा छान झालाय. स्वयंपाक तुम्ही स्वतः बनवताय? हो. अहो चहा काय घेऊन बसला? एकदा जेवण करा तिच्या हातचं. हा बोट चाटून नाही चावून खाता. काय म्हणले हुशारी. नाव काय? किरण. शिक्षण काय झालंय? ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन 15वी. तुम्ही तिचे कोण? भाऊ आहे मी तुझा. मोठे भाऊ. हा मी भाऊ ती वहिनी तिघच जण आहे आम्ही. आई वडील गेला आमचं लवकर पण काय नाही. चला तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे काय? नाही, मला नाही जॉब करायची इच्छा. जॉब कशाला करेन ती? नवरा आहे की कमावता? हा, त्याच्या नवरा कमावता असल्यावर बायकांनी आपलं घरचंच बघावं. हा मग भरपूर आहे. आता वडिलांना आम्ही शेती आहे ना भरपूर, तो व्यवसाय आमचा गाय आहे घरी भरपूर. मग पैसे पण चांगले आहेत, ऊस भरपूर असल्यामुळे चांगलं आहे सगळं. आणि नोकरीला वगैरे तुम्ही? नोकरी आहे, नोकरीचं काय नाही अजून. मी शिक्षण झाले पण नोकरी करीत होतो, पण घरच्यांमुळे आलो माघारी मी. तसं काय नाही एवढं. बरं तुम्हाला काय बोलायचंय का? बोलायचं असेल तर बोलून घ्या. हा, मला बोलायचंय दादा. बोलायचंय ना? हा, हो चालते. ठीक. चला. तुम्ही एवढे सुंदर दिसताय. तुम्ही इतके दिवस कसं काय म्हणजे लग्नाचे राहिले? मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं आणि तेव्हा दादा मध्ये म्हणायचा कर, पण मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं. मग आता कंप्लीट झाल्यानंतर मग बरेच वर्ष झाले, मग आता तो म्हणतोय घे करून. मग म्हणलं चला, काय हे पण करण्यात अर्थ नाही. आता बरेच एवढं तुम्ही सुंदर आहेत, एवढं शिक्षण पण झालंय, मग तिथं कॉलेजला वगैरे कोणी प्रपोज केलंय, कोणी लग्न असं तुमचं कोणावर प्रेम आहे असं असेल तर सांगा. तसं नाही, तसं म्हणजे प्रेम वगैरे नाही कुणावरती. हा जस्ट आता मित्रमैत्रिणी असतात, एक मित्र होता पण फक्त फ्रेंडशिप होती, बाकी काही नव्हतं. नक्की सिरियस नाही एवढं? नाही नाही, फक्त फ्रेंडशिप होती. दादाला पण माहिती आहे तो मित्र माझा. बरं. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आता तुम्ही एवढं शिक्षण घेतलंय, तुम्हाला एखादा चांगला जॉब भेटन, तुम्ही शेती का करता, जॉब का करत नाही? जॉब नाही करू शकत. शेतीत आता आमची घरी सगळी शेती असल्यामुळे मला हँडल करावं लागते. वडील किती दिवस करणार? हा, पण आता ते गावाकडं राहणं, मग जॉब असल्यावरती कसं थोडं बाहेर राहणं, हे ते जरा कल्चर चेंज होतं. मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते नाही का? नाही, असं नाही करू शकत नाही. अच्छा, बरंच चालायचं का? ठीक. या झालं व्यवस्थित बोलणं झालं? हा. तर काही निर्णय असेल ना तुमचा कळवा लवकरात लवकर आम्हाला. नाही, मुलगी छान आहे. एवढं आता तुम्ही एवढे प्रतिष्ठित आहेत गावातले, आणि त्यांचं पण मागचं म्हणजे चांगलं आहेत, मित्र वगैरे त्यांचे फ्रँकली बोलणं एकदम तुम्हाला आवडले. म्हणजे पसंत आहे म्हणायचं. हो. तुम्ही सगळं विचारून घेतलं ना, तुमचे काय प्रश्न आहेत ते? हा, विचारलं मी. घरच्यांना सांगतो, मग तुमच्याशी भेट घेतील ते. हा नाही, तुमच्या 4 पाहुण्यांना सांगा, आम्ही आमचे 4 पाहुणं बोलून घेतो आणि तारीख काढू मग आता पुढच्या भेटीत. चालेल ना? अरे दादा, मला तर विचार पसंत आहे नाही पसंत, तू तारीख काढण्यापर्यंत गेला. आता तुम्ही काय? नाही, मला नाही करायचं लग्न यांच्या बरोबर. का बरं? का बरं म्हणजे नोकरी नाहीये फिक्स, एक ठराविक इन्कम नाहीये, तुम्ही शेती करताय,
शेतीचं काय खरंय, शेती जुगार खेळल्यासारखी आहे. आज पैसा एखाद्या पिकात येतोय, पुढच्या ह्याच्यात नाही आल्यावर मग काय करायचं? मग काय दुसरं पीक होतच ना, शेती तर जागेवर आहे ना. पण त्याचा उपयोग नाही ना काही. एखादी नोकरी असली, ठराविक समजा नोकरीला असले तुम्ही 50,000 रुपये ठराविक महिन्याला फिक्स इन्कम येणार आहे ना, पण तसं शेतीचं नाही ना. आता मी पण नोकरी करून पाहिली, मग याचा अर्थ गावाकडली जमीन अशी कुणी करायची वाटेन तरी किती दिवस जाणार, तिथं मनापासून करत नाही कुणी. मग स्वतः लक्ष दिलं तर उत्पन्न चांगलं निघू शकतं. नाही पण मला नाही ते तसं लाईफस्टाईल. तुम्ही सांगा, तुमचं ही कांद्या जेव्हावरती घर झालं, मग तुम्हाला लॉटरीत लागली म्हणणार त्याला का तुमचा स्वतः विश्वास नाहीये? कसं आहे पाहुणं सांगू का तुम्हाला, ते आता आम्हाला साधलं म्हणून सगळ्यांना साधन असं नाही. म्हणजे तुमच्याच मनात नाही, मग माझं इथं थांबण्याचा काय अर्थच येत नाही. नाही आमची काय हरकत नव्हती बरं का, पण आता हिची पसंती नाही म्हणलं तिच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागेल ना. आणि आमची बी इच्छा होती बरं का, चांगली नोकरी बिकरी असावा, तुम्ही शिकलेलं आहे. पण जाऊ द्या, चला शिक्षण घ्यायचं आणि शेती करायची, मग काय उपयोग आहे त्याचा? ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी तो नकार समजतो आणि जातो मग. आता काय, चालेल चालेल. बरं झालं स्पष्ट सांगून टाकलं. अरे मग नंतर काय हा नाही करत बसायचं, उगाच फोन येणार 50 वेळा त्यांचा. त्यांचे पाहुणे आपल्याकडे येणार, आपले तिकडे जाणार, त्याच्यापेक्षा आधीच काय सोक्ष मोक्ष आहे ते बरं आहे. एकदम बरोबर. मग काय, तशी नोकरी चांगली म्हणायची तुम्हाला. होय, 75,000 पगार येईल आणि स्वतःच लागलाय तुम्ही, पुढं पुढं वाढत बी जाईन म्हणा. बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या? आई वडील, एक लहान भाऊ आहे, त्याचं शिक्षण चालू आहे. बरं. आणि शेती वगैरे काय? नाही, शेती नाही आहे आम्हाला. शेती नाही मग कसं हा म्हणायचं नाही का? म्हणजे समजा उद्या चुकून तुमची नोकरी गेलीच, शेती असल्यावर निदान काहीतरी पिकवता येतं आपल्या रानात, पोटापुरतं करता येतं. नोकरी गेल्यावर मग काय करायचं शेती नसल्यावर? नाही तसं काही नाही, पण नोकरी तरी कशाला जाईल नाही का? त्याचं काय सांगता येतं. आत्ता कोरोना आला होता, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या दादा. सगळे लोक गावाकडे पळाले शेती करायला. तुमच्याकडे शेतीच नाही म्हणल्यावरती तुम्ही पळणार तरी पुढं. तुमच्यामुळं माझेही हाल नाही. हा, आणि तुमचे मामा म्हणले होते बरं का, गावाकडे काही एखादा एकरी, पण तेवढ्यात काय व्हायचं हो? त्याच्यात काय व्हायचं? त्या 2 भाऊ तुम्ही, थोडं नोकरीला काहीतरी पाहिजेच ना जोड. नाही नको, तेव्हा काही जमायसारखं नाही. तुम्हाला स्पष्ट सांगून टाकतो, काय उगं परत घरी गेलं तुम्ही आशेला लागणार, 2 फोन करणार, आम्ही 2दा टाळणार. त्यापेक्षा जे आहे ते स्पष्ट. तुम्ही काय राग मानू नका. नाही, रागाचं काय त्यात, उलट बरं आहे, स्पष्ट सांगितलं तेच. ठीक आहे, चला येतो मी. काय हो आपलेच नणंदबाईला नेमकं काय असे स्थळ येतात. सगळं असं, कोणाला एक शेती आहे तर कोणाला नोकरी आहे. आता नवथं पोरग आहे पण चांगलं दिसायला, पण केलं असतं ऍडजस्ट. शेती नोकरी एकत्र असं स्थळ येत नाही. काय काय समजा यांचं काय ते नवरदेव बी मला पटला नाही. हा ते तर आहे हो, पण दोन्ही असतं तर चला बाबा जाऊन द्या, केलं असतं ऍडजस्ट. काय करावं गाडी आता माणसं. हा ना, चांगलं भेटन बघू दादा. उगाच घाई करायची आणि हाताने कल्याण नाही करायचं मला. हा, तू काळजी करू नको. अरे स्थळ काय अशी आहेत आपल्याला. मग काय तर उगाच घाई गडबड करायची आणि भविष्यात काय झाल्यावर मग कुणी कोणाला बोलायचं? खरंय की आता आज नाही होय, 1 दिवसात 2 स्थळ आणली मी. ते आहे हो, पण असं भेटन कधी का ज्याला शेती पण आहे नोकरी पण आहे? वहिनी दादा बघून सांग. भेटाय म्हणजे आपल्यात काय कमी आहे? एवढी 15वी शिकलेली पोरी. आपलं आहे हो ठीक तुमचं, पण बघा चांगलं. बघतो, येतो, चला. चल किचन मधलं घेऊ आपण. आवरू या. अचानकच फोन केला बरं का तुम्हाला? हा तेच म्हटलं, तुमचा अचानक एवढ्या दिवसांनी फोन आलाय. काय विषय? थोडं महत्त्वाचंच बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. काय पाहुणं, तुम्ही माझ्या बहिणीला बघायला येऊन 2 वर्ष झाली. आम्ही पण तिच्या पसंतीने करायचं म्हणून प्रत्येक स्थळ नाकारलं. पण अहो, तिच्या मागल्या मुलींची लग्न झाली आणि अजून तिचं तसंच राहिले. आता त्यांच्या अपेक्षाच एवढ्या आहेत, सगळं एकाच वेळी कसं होईल मला सांगा. मग मी शेती करतोय, मला ती करावीच लागणार आहे. हे बघा, ती मुलगी आहे, ती अजून बारीक आहे, तिला कळलं नाही, पण निदान आम्हाला तरी कळायला पाहिजे होतं.
आमची नाही तुम्ही जबरदस्ती असं मला विचारत असाल तर त्यांची संमती असेल तर माझं अजून पण काय हरकत नाहीये. मी घरच्यांना तसं सांगून त्याचं काहीच नाही. उलट मी तुम्हाला इथं बोलवलं, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. काय जरा इतकं वेळ नाही आणलं त्यांची संमती विचारा, नाही तर बळजबरी नकोय आपल्याला. नाही, त्यांच्या संमतीचा विषय नाही, पण माझी तरी हरकत नाही. माझ्या समोर समोर बोलवा त्यांना विचारा, नाही तर ती उद्या परत म्हणायचे तूच केलं तुम्हीच केलंय. किरण, हे किरण, आले. काय काय रे दादा? विचारा त्यांना. हे बघ, यांचं स्थळ आपल्याला काही वर्षापूर्वी आलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला अनेक स्थळं येऊन गेली, पण मला काही ती पटली नाही. शेवट मी यांनाच परत बोलून घेतले. तेव्हा माझी अशी इच्छा आहे का तू या स्थळाला हो म्हणावं. अरे पण मी नाही सांगितलं होतं ना दादा. मी तुला कारण पण सांगितलं का तू परत मला त्यासाठी म्हणतोय मला हो म्हणून. हिचं ऐकायला मग तसं नाही, तुम्ही बसा एक मिनिट. काय बसा आता ती बसून काय ते त्यांना संमती घेतली नाही, मग मला काय बोललेलं आहे परस्पर. तिला मला तुमच्या समोरच विचारायचं होतं म्हणून बोलवलंय मी. पण काय चाललंय एवढं काय आडावाडा? काय आहे, त्या पाहुण्यांचं स्थळ आपल्याला 2 वर्षापूर्वी आलं होतं. आलो तेव्हा आपण तिला नकार दिला, उद्धटवाणी बोललो. पण हे बघ, मला तर असं वाटतं की ह्यांच्यासारखं चांगलं स्थळ आपल्याला परत मिळणार नाही. बरोबर. आणि किती दिवस हिला तशीच ठेवणार आहे आपण. अरे पण त्यांना नोकरी नाही दादा. अहो ताई पण आता कवर हे आता झाले ना 2 वर्ष ह्याच गोष्टीला. असं केलं तर आपल्याला तसं चांगलं स्थळ बघा ना यांना, नोकरीवालाच बघा. नोकरीवाल्याने जर पोट भरत असतील ना तुमचे, त्यांना एकाच घरात राहायचं असेल ना, जर शेतीवाला नकोच तर मग शेतकरी नकोच, तर यांच्यासारख्यांनी असं करायचं. तुम्ही का शेती करताय म्हणून तरी बरं आहे. तुम्हाला जाणीव पाहिजे होती. तुम्हीच असं लाडाने केलेले, मी माझ्या काय गळ्यात घालता म्हणते. आणि नोकरीवाल्या मुलाला शेती असणार आहे का? ज्याला चांगली शेती आहे तो कशाला नोकरी करेल? आज तो नोकरदाराला सरच आहे. तू थोडा विचार कर, माणसाला आयुष्यात कुठं ना कुठं तडजोड करावी लागती. आणि मला तर वाटतंय यांच्यासारखं स्थळ आपल्याला परत मिळणार नाही. अगं घरी चांगली शेती आहे, दुधाचा धंदा आहे त्यांचा, आणि होतकरू मुलगा आहे, त्याची काही करायची तयारी आहे. तर तुला काय अडचण आहे? परत जाऊ दे आता, एवढं ना काढू. मी त्यांचे जरा चांगलं हे करते, विचारते आणि करूनच टाकू आपण. लगेच फिक्सच करून टाका. नाही तसं नाही, मला तिला रागवून दडपून विचारायचं नाहीये. आता कवर एकदा वय निघून गेल्यावर काय परत असं भेटणार आहेत का? हे बघ, तुला थोडं ना थोडं कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागणार आहे. आणि सगळ्या बाबतीत तुला तो परिपक्व कशाला पाहिजे? तू काय आयते बी ठौर्य गोट्या वाढाय जाणार आहे का? माझं काय म्हणणं आहे, ऐका. तुम्ही आले ना, असं नाही की तुम्हीच लगेच शेतीच करावं लागेल तुम्हाला. स्वतःला आम्ही आहेत ना, जर नाही काय झालं तर आपण हँडल करून घ्यायची, एवढंच असतं काम. अहो मी म्हणतो शेती करायला लागली तरी त्यात लाज काय वाटायचं कारण आहे? हा मग चांगलं आहे ना. जेव्हा तिला जाणीव येईल की नवऱ्याचं जे केलेलं ती माझंच आहे, तेव्हा ती कुणी पण कोणतीच मुलगी अशी राहणार याल्याशिवाय राहणार नाही. मनासारखं स्थळ आपल्याला कधीच भेटणार नाही बघ. काय ना काय तडजोड करावीच लागेल. आणि ज्या गोष्टी कमी वाटतात ते ना, तू स्वतः जाऊन तिथं त्या भरून काढायच्या. तुला वाटतंय ना तो माणूस जर ह्या क्षेत्रात कमी पडतोय तर त्याची बायको म्हणून तू त्या बाजूला पडती बाजू झाकून घेतली पाहिजे. बघा, तुमच्या मनाने तुम्हाला काही दबाव नाही आणत ती. आता मला नव्हतं माहिती तुमच्या घरी डिस्कस झाला असं, असं मी विचार केला म्हणून मी आता. पण तुम्ही तुमच्याकडे विचारच नाही, डायरेक्ट त्यांनी बोलवले. अजून पण तुम्ही विचार करा, आणि जर तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं असेल तर मी माझ्या मतावर ठाम आहे. मग सांगा मला काय असेल ती, परत मी येणार पण नाही. हे बघ, मुलगा जर कर्तृत्ववान असेल ना तर तो शून्यातून विश्व उभं करतो. आणि तो जर आईत खाऊच असेल तर त्याला आयुष्यात काहीच करता येणार नाही. मग ती प्रॉपर्टी काय जाळायची आहे का? माझा तर ह्यांच्यावरती विश्वास आहे. तुझा विचार तू कर आता. तुझा विश्वास आहे दादा, मग मान्य आहे मला. पण बघितलं तुम्ही, चूक तिची नव्हती. आम्हीच तिचे फालतू लाड पुरवत बसलो होतो. त्यामुळे तिच्यासारखेच आमचे बी विचार झालते. बरं बस मी आणते सरबत तवर. मग आता सरबत काय करती? चहा कर, तोंड गोड कर आणि डायरेक्ट जेवणाच्या तयारीला लाग. बरं बरं मी करते स्वयंपाक. बसा तवर आता. या ताई. हा, मुलगी सुंदर आहे तुमची, सगळं स्वयंपाक वगैरे येतो. फक्त तो एकच डोक्यात खुळकस काय बसलं तुम्हाला माहिती नाही. पण जर जी नवीन अशी बायको होणारी जर शेतीत मदत करू लागली, कोणता शेतकरी असं गरीब राहील? मुलीची आणि मुलांच्या पालकांची पण काय आता गैरसमज झालाय माहिती आहे का, की सगळं आयतं पाहिजे. आमच्या मुलीला काहीच करायला लागू नाही तिथं गेल्यावर. अहो तुमच्या मुलीने नाही तर कुणी संसार करायचा? त्यांना तिथं जाऊन मेहनत घेऊ द्या, कष्ट घेऊ द्या ना जरा. बरोबर आहे की नाही? मला 2 वर्षात हेच कळलं बाबा. आणि नंतर म्हणलं आपलं चांगलं स्थळ हातून जाण्यापेक्षा तुमच्याच घरी द्यावं तिला. बरं मी काय म्हणतो पाहुणं, जरा रानात नेऊन जाऊ आपण.
चालेल ना, तुमची बी रानात पिकं माती कशी आहे ती सगळं कळून येईल. आम्हाला बी तुमच्या देवाण घेऊन झाले आम्हाला बी कळलं नेमकं काय शेती करायला पाहिजे. आणि आम्हाला बी 4 गोष्टी सांगा तुम्ही ज्ञानाच्या जरा. तुमची शेती वेगळी, आमची वेगळी आली. चल. बरं ऐकलं का, आम्ही रानात न जाऊन येतो तवर स्वयंपाक उरक आणि चहाचं राहू दे आता. बरं बरं